आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखेर गोकुळ दूध संघावर 63 वर्षाच्या इतिहासात प्रशासक आलेला आहे. भाजप राष्ट्रवादी या वादात अखेर भाजपनं अदृश्य शक्तीनं गोकुळवर प्रशासक आणलेला आहे. यापूर्वीच राज्य पातळीवर निर्णय झाला होता की अ वर्ग संस्थावर प्रशासक येणार त्यांच्या संचालकांची मुदत संपल्यानंतर. त्यामुळे आता गोकुळच्या संचालकांची आज मुदत संपली आणि आजच नवीन 5 प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. आता उद्या हे 5 प्रशासक आपला कार्यभार सांभाळतील. गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच गोकुळ दूध संघावर 5 जण प्रशासक म्हणून आता कार्यभार पाळणार आहेत. एकूणच राष्ट्रवादी आणि भाजप अर्थात मंत्री हसन मुश्रीफ आणि महाडिक गटातला वाद विकोपाला गेला आणि यातूनच अखेर प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे. यामध्ये संजय कुमार विश्वनाथ सुदीक जे जिल्हा उपनिबंधक सातारा यांच्या अध्यक्षतेखाली प्रदीप मालगावे जे सहाय्यक निबंधक आहेत चंदगडचे, याशिवाय सुनील धायगुडे सहाय्यक निबंधक जुन्नर, सागर बलकवडे लेखापरीक्षक आणि चंद्रकांत परुळेकर कक्ष अध्यक्ष धर्मादाय रुग्णालय या 5 जणांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा नावं सांगतो. संजय कुमार विश्वनाथ सुदीक, प्रदीप मालगावे, सुनील धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परुळेकर या 5 जणांची प्रशासक म्हणून नियुक्ती झालेली आहे. ही नियुक्ती होऊ नये म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संचालकांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले, पण काही उपयोग झाला नाही. सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, निर्णय झाला नाही. तत्पूर्वीच राज्य शासनाने घाईने तातडीने 5 संचालकांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे आता यापुढच्या काळात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातला वाद निश्चितपणे वाढणार हे नक्की आहे. शिवसेनाही त्यात सहभागी झालेली आहे. महाडिक विरोधात प्रकाश आंबेडकर जे पालकमंत्री आहेत, याशिवाय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे गट आता कार्यरत होतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळचं राजकारण निश्चितपणे तापणार आणि जिल्ह्याच्या राजकारणाला नक्की नवं वळण लागणार हे नक्की आहे. पाहूया आता महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज. गोकुळवर आता सुरू होणार प्रशासक राज, 5 अधिकाऱ्यांचं प्रशासक राज. धन्यवाद.